Hi students, good afternoon. Welcome to Sai Vidya coaching classes Shady. Due to the coronavirus interim vacation, there is need to interact and communicate with the students online. From this year, there is a new syllabus to the 12 students. That's why I have prepared some basic lectures on biology. Myself, Professor Mayank Gunjal from Sri Sai Baba Senior College Shirdi, Department of Botany, and this is my first video tutorial lecture on the topic reproduction in lower and higher plants. So, let's start. Before going to start our topic, there is need to understand some basic concept of biology because all the science students are very curious about their study. That's why I am discussing some basic concepts here to understand the basic ideas about the reproduction and life. चला तर आपण काही बेसिक आयडियाज या ठिकाणी समजून घेऊयात. जर आपण बायोलॉजीचे विद्यार्थी असू तर आपल्या सर्वांना या ठिकाणी आपली पृथ्वी कशी निर्माण झाली, कधी निर्माण झाली, त्याचबरोबर पहिला सजीव या ठिकाणी कधी निर्माण झाला, त्यानंतर ह्या सजीवाला त्याची लाईफ पुढे वाढवण्यासाठी त्याने त्याचं रिप्रोडक्शन कसं केलं आणि ते कुठल्या कुठल्या पद्धतीने केलं हे आपल्याला समजावून घेणं महत्त्वाचं आहे. तर आपली जी पृथ्वी आहे ती 4.5 अब्ज वर्षापूर्वी तयार झाली. त्याला आपण बोलतो की 4.5 बिलियन इयर्स. त्यालाच वेगळ्या याच्यात आपण बोलू शकतो की 450 कोटी वर्ष. त्यानंतर पहिला सजीव कधी निर्माण झाला तर हा 4 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झाला. 4 अब्ज म्हणजे 400 कोटी वर्ष. त्यानंतर एकदा हा सजीव निर्माण झाला पण ह्या सजीवाला त्याच्या पिढ्या वाढवणं गरजेचं होतं, त्याचे जनरेशन वाढवणं गरजेचं होतं आणि त्यासाठी त्याला रिप्रोडक्शनची गरज भासली. आणि त्याने रिप्रोडक्शन कसं केलं तर पहिलं रिप्रोडक्शन पहिल्या ऑर्गॅनिझमनं केलं ते असेक्शुअल रिप्रोडक्शन या पद्धतीने केलं. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? इट इज अ रिप्रोडक्शन विदाऊट मिक्सिंग दी गॅमिट्स. 2 मेल आणि फिमेल गॅमिट न मिक्स होता जे काही रिप्रोडक्शन होतं त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो असं आपण बोलतो. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन हे कशामुळे होतं तर इट इज बिकॉज ऑफ मायटोसिस. ओके, आपण मायटोसिस मिओसिस नंतर बघणारच आहोत. पण असेक्शुअल रिप्रोडक्शन हे प्रिमिटिव्ह टाईपचं म्हणजे अगदी जुन्या काळापासून चालत आलेलं रिप्रोडक्शन आहे. आणि यानंतर जवळपास या ठिकाणी दिलेलं आहे बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन यानंतर आलं. तर जवळपास 1.3 बिलियन इयर्स पूर्वी या ठिकाणी पृथ्वीवर सेक्शुअल रिप्रोडक्शन निर्माण झालं. त्याला आपण बोलतो 130 कोटी वर्ष. तर 130 कोटी वर्षापूर्वी सेक्शुअली ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस व्हायला लागले. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन का होतं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन हे होतं त्याला कारण आहे प्रोसेस ऑफ मेओसिस. मेओसिस म्हणजे काय? ही अशी प्रोसेस आहे की त्यामध्ये सेक्स सेल्स निर्माण होतात. त्याला आपण बोलतो मेल गॅमिट्स अँड फिमेल गॅमिट्स. ओके, आणि एकदा का मेल आणि फिमेल गॅमिट्स हे फ्यूज झाले, युनाईट झाले, तर त्यापासून जो बनतो तो झायगोट आणि झायगोटपासून पुढे आपली ऑर्गॅनिझमची बॉडी बनते. ओके, तर मेओसिस जे आहे, मेओसिस हे मायटोसिसकडून आलेलं आहे. तर पूर्वी मायटोसिस आलं गेलं आणि मायटोसिस नंतर मेओसिस आलेलं आहे. तर ह्या सगळ्या काही बेसिक आयडियाज आहेत, मी मुद्दामून मराठीत सांगितलेल्या आहेत. वी हॅव टू अंडरस्टँड व्हेरी क्लिअरली. जर कोणाला काही कळलं नाही तर नक्कीच नंतर मुलांनी कमेंट्समध्ये किंवा नंतर सांगितलं तरीही चालेल. बिफोर गोइंग टू स्टार्ट अवर इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ रिप्रोडक्शन, देर इज नीड टू डिस्कस दिस बेसिक idea of biology. Biology is completely depend upon the life. That's why we have to know about the what is life and how we can define anything as a life. एखादी गोष्ट लाईफ आहे किंवा सजीव आहे ही आपण कशी सांगू शकतो तर सजीवांच्या किंवा लाईफच्या काही प्रॉपर्टीज या ठिकाणी आपण डिस्कस करूयात.
पहिली प्रॉपर्टी आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. एव्हरी ऑर्गॅनिझम कॅन ग्रो अँड डेव्हलप. सेकंड प्रॉपर्टी रिप्रोडक्शन. Reproduction is very important for all organisms because it gives or it produces young ones like parents. The third property of life is metabolism. Metabolism is nothing but the synthesis and breakdown of substances. जर प्लांटचा विचार केला तर प्लांट फूड सिंथेसिस करतात. तर ते फूड सिंथेसिस म्हणजे काय? त्याला बोलायचं आहे ॲनाबॉलिझम. आणि त्याचबरोबर प्लांट्स हे काहीतरी ब्रेकडाऊन किंवा ऑक्सिडेशन पण करत असतात. त्याला आपण बोलतो कॅटाबॉलिझम. ओके, तर मेटाबॉलिझम इज द कॉम्बिनेशन ऑफ ॲनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे रेस्पायरेशन. रेस्पायरेशन इज अ व्हेरी सिम्पल अँड इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ लाईफ. It is defined as the breakdown of complex organic compounds into the simple ones for the production of ATP. ATP प्रोडक्शनसाठी आपल्याला रेस्पायरेशन किंवा प्लांट्सला रेस्पायरेशन करणं गरजेचं आहे. तर ही एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. त्यानंतर हेरिडिटी. हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट वन. आणि जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आपल्या बॉडीत सेव्ह केलेली आहे, स्टोअर केलेली आहे, तर तो फॉर्म असतो DNA. तर DNA आपली पूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे आणि ती जेनेटिक इन्फॉर्मेशन एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे पुढे जात असते. त्याला आपण हेरिडिटी बोलतो. त्यानंतर पुढची महत्त्वाची प्रॉपर्टी आहे रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. एन्व्हायरमेंटमधून किंवा आपल्या सराउंडिंगमधून काही ना काही सिग्नल्स येत असतात आणि त्या सिग्नल्सला आपण रिस्पॉन्ड करत असतो. ओके, तर याला सिग्नलिंग आणि रिस्पॉन्सिंग ही जी काही प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला बोलतात अवेअरनेस. तर वी आर अवेअर अबाउट एन्व्हायरमेंट. आपल्याला आपल्या अवतीभोवती काय चाललं हे माहिती असतं, कारण जे काही घडत असतं त्याला आपण रिस्पॉन्स करत जात असतो. तो रिस्पॉन्स कुठल्याही प्रकारचा असेल. तर यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे मायमोसा पुदिका लाजळूचं झाड आहे, त्याला तुम्ही स्पर्श कराल तर त्याची पाने तो लगेच मिटून घेतो. तर त्याला त्याच्या सराउंडिंगचा त्याला रिस्पॉन्स करण्याची सवय लागलेली आहे. तर आपण टच करतो म्हणजे एक टाईपचा सिग्नल देतो याला आणि त्या सिग्नलनंतर त्याच्यामध्ये काही फिजिओलॉजिकल चेंजेस होतात ऑस्मॉसिसद्वारे आणि त्यानंतर त्याची पानं मिटली जातात. तर तो पानं मिटणं त्याचा तो रिस्पॉन्स आहे. त्यानंतर पुढील प्रॉपर्टी आहे होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस म्हणजे काय? इट इज अ ॲबिलिटी टू कीप स्टेबल इंटरनली फॉर एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट किती बदलू द्या तरी पण ऑर्गॅनिझमला स्वतःचं बॉडी मेटाबॉलिझम आहे तसंच स्टोअर ठेवायचं आहे तसंच सेव्ह ठेवायचं आहे. त्यामध्ये कुठलाही चेंज करायचा नाही आहे. म्हणजेच आपल्याला परिस्थितीला मिसळून वागायचं आहे, परिस्थितीला जुळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटसोबत आपलं लाईफ सर्वाईव्ह करायचं आहे. त्याला आपण होमिओस्टॅसिस बोलतो. त्यानंतर पुढील इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे ॲडॅप्टेशन अँड इव्हॉल्युशन. तर ॲडॅप्टेशन अँड इव्हॉल्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ॲज द एन्व्हायरमेंट चेंजेस वी हॅव टू चेंज. जर एन्व्हायरमेंटनुसार आपण चेंज झालो नाही तर आपण इथून व्हॅनिश आऊट होऊ. ओके, जर एन्व्हायरमेंटचं वातावरणात जर बदल होत असतील, सराउंडिंगमध्ये जर बदल होत असतील तर बदलाला अनुसरून आपल्याला काही ॲडॅप्टेशन्स करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्यामध्ये काही कॅरेक्टर्स बदलावे लागतात. तर ते कॅरेक्टर्स जर आपण बदलू शकलो आणि एकूण त्या एन्व्हायरमेंटसोबत मिळते जुळते वागलो तर त्यानंतर आपल्याला त्या सराउंडिंगमध्ये आपण खूप काळ आपल्या कित्येक पिढ्या जिवंत राहू शकतात. ओके, तर ॲडॅप्टेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि एकदा का ॲडॅप्टेशन खूप वर्षानंतर त्याचं रूपांतर इव्होल्युशनमध्ये होतं. कारण की इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. तर उत्क्रांती ही खूप स्लो प्रोसेस आहे. तर उत्क्रांती होण्यासाठी खूप वर्ष जावी लागतात आणि त्या खूप वर्षात एन्व्हायरमेंट खूप बदलणं गरजेचं आहे. मग त्या एन्व्हायरमेंटमधले बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर बदलणं गरजेचं आहे. एकदा ते बदलत गेले की त्या ऑर्गॅनिझममध्ये नवीन नवीन कॅरेक्टर ॲड होत जातात आणि त्या कॅरेक्टर ॲड होता होता काहीतरी एक नवीन वेगळा बदल आपल्याला दिसतो आणि त्या बदलाला आपण बोलतो इव्होल्युशन. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत आणि ह्या प्रॉपर्टीज सगळ्यांनी खूप महत्त्वाच्या म्हणून समजून घ्यायच्या आहे आणि कायम लक्षात ठेवायच्या आहे. ह्या जरी आपल्या सिलेबसचा पार्ट नाही आता, पण वी शूड रिमेंबर ऑल दीज बेसिक आयडियाज अँड प्रॉपर्टीज. ओके, नाव दिस इज अवर टॉपिक ऑफ डिस्कशन. The name of our first chapter is
रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स अँड हायर प्लांट्स. तर लोअर आणि हायर प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन कसं होतं ते आपल्याला आज या ठिकाणी बघायचं आहे. तर आपण त्याकडे जाण्या अगोदर पहिली गोष्ट ही समजून घेऊयात की लोअर प्लांट्स काय असतात आणि हायर प्लांट्स काय असतात. लोअर प्लांट्समध्ये कोण येतं, हायर प्लांट्समध्ये कोण येतं. तर लोअर प्लांट्समध्ये येतं त्यात आल्गी असतात, फंजाय असतात आणि ब्रायोफाइट्स असतात. तर आल्गी, फंजाय अँड ब्रायोफाइट्स आर बिलॉंग्स टू दी लोअर प्लांट्स. देन टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म्स आर बिलॉंग्स टू दी हायर प्लांट्स. तर हायर प्लांट्समध्ये टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म येतात. तर आपल्याला हे कळलं आहे आता की लोअर प्लांट्स कोणते आणि हायर प्लांट्स कोणते. ओके, तर आपण जाऊयात रिप्रोडक्शनच्या डेफिनेशनकडे. तर रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट्स. रिप्रोडक्शन काय असतं की याच्यामध्ये यंग वनचं प्रोडक्शन केलं जातं, पण हे यंग वनचं प्रोडक्शन कोणासारखं असेल, त्यांच्या पॅरेंट्ससारखं असेल. सो इट इज व्हेरी सो सिम्पल अँड इम्पॉर्टंट डेफिनेशन फॉर स्टडी बिकॉज रिप्रोडक्शन इज द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ लाईफ. त्यानंतर आपण पुढे बघूयात व्हॉट इज द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ रिप्रोडक्शन. व्हाय रिप्रोडक्शन इज देअर इन ऑर्गॅनिझम. खरंच ऑर्गॅनिझमची गरज म्हणजे ऑर्गॅनिझमची नेमकी रिप्रोडक्शनबाबतची नक्की गरज काय आहे किंवा रिप्रोडक्शन का करतात ऑर्गॅनिझम हे आपल्याला समजावून घेणं महत्त्वाचं आहे. तर द आन्सर इज टू मेंटेन अँड कंटिन्यू स्पेसीज अँड लाईफ. जर सजीवांना त्यांच्या प्रजाती टिकवायच्या असतील आणि त्यांचे सजीवसृष्टी म्हणजे त्यांचे जनरेशन जर पुढे वाढवायचे असतील तर दॅर इज अ नीड ऑफ रिप्रोडक्शन इन द लाईफ ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमच्या किंवा सजीवांच्या आयुष्यामध्ये त्यांना रिप्रोडक्शनची गरज का भासते, कारण त्यांना त्यांची प्रजात वाढवायची आहे आणि त्याबरोबरच त्यांचे जनरेशन वाढवायचे आहेत. यासाठी रिप्रोडक्शन हे ऑर्गॅनिझम करत जातात. नाऊ you have to think there is one question, how plants are reproduce. आता ॲनिमल्स कसे रिप्रोड्यूस होतात, प्लांट्स कसे रिप्रोड्यूस होतात, मायक्रो ऑर्गॅनिझम कसे रिप्रोड्यूस होतात, हे आपण याचा अभ्यास यापूर्वी केलेला आहे आणि याबाबत आपण रोज बघतोच आहे सगळीकडे. तर आपण प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन कसं होतं याबाबत आपण विचार करणार आहोत. तर तुम्ही आत्ता याचा विचार करायचा आहे की हाऊ प्लांट्स आर रिप्रोड्यूस. कशामार्फत कसे हे प्लांट्स रिप्रोड्यूस होतात, कसे त्यांचे न्यू यंग वन्स बनतात, कसे मोठे मोठे ट्रीज फॉर्म होतात, कशी आल्गी फॉर्म होते, कसे ब्रायोफाइट्स तयार होतात, कशा फंजाय बुरशी कशा तयार होतात, त्यानंतर फर्न्स जे आहेत नेफ्रोलिपिस वगैरे ते फर्न्स कसे तयार होतात, त्यानंतर जे सायकससारखे जिम्नोस्पर्म आहेत, त्यानंतर भारी भारी छान छान व्हॅस्क्युलर फ्लावरिंग प्लांट्स आहेत, अँजिओस्पर्म्स आहेत, हे कसे त्यांचं रिप्रोडक्शन करतात याबाबत आपल्याला सर्वांना विचार करायचा आहे. तर आल्गीची प्लांट बॉडी वेगळी आहे, फंगसची प्लांट बॉडी वेगळी आहे, ब्रायोफाइट्सची प्लांट बॉडी वेगळी आहे, टेरिडोफाइट्स जिम्नोस्पर्मची आणि अँजिओस्पर्मिक प्लांट्सची म्हणजे मोनोकॉट डायकॉटची प्लांट बॉडी खूप वेगळी आहे. तर दॅर इज ए ट्रेमेंडस डायव्हर्सिटी अमंग दी फॉर्म ऑफ प्लांट्स. प्लांट्सच्या फॉर्ममध्ये खूप फरक आहे, दिसण्यामध्ये त्यांच्या स्वरूपामध्ये खूप सारे फरक आहेत. तर मग ते रिप्रोड्यूस कसे होतात याबाबत तुमच्यासाठी हा क्वेश्चन आहे. तर तुम्ही यावर विचार करायचा आहे. तर याचंही उत्तर आहे का आता. तर हाऊ प्लांट्स आर रिप्रोड्यूस. तर प्लांट्स आर रिप्रोड्यूस बाय युझिंग असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. देर इज इम्पॉर्टंट टू मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन हे कसं होतं तर याच्यामध्ये काय होतं बघा. इन असेक्शुअल रिप्रोडक्शन इट डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ टू कॉम्पॅटिबल गॅमेट्स ऑर सेक्स सेल्स. या ठिकाणी मेल आणि फिमेल गॅमेट्सचं फ्युजन होण्याची गरज नसते किंवा दोन डिफरंट सेक्स सेलमध्ये फ्युजन होण्याची किंवा फर्टिलायझेशन होण्याची गरज नसते. त्याशिवायच ऑर्गॅनिझम त्यांचं रिप्रोडक्शन करतात, म्हणजेच त्यांचं जनरेशन वाढवत असतात. तर त्याला आपण बोलतो असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि दुसरी एक इम्पॉर्टंट मेथड आहे ती म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये होतं काय
तर इट इन्व्हॉल्व्स द फ्युजन ऑफ टू कॉम्पॅटिबल गॅमेट्स ऑर सेक्स सेल्स. यामध्ये दोन डिफरंट सेक्सेसचं फ्युजन असतं, किंवा आपण याला असं बोलतो की दोन वेगवेगळे सेक्स सेल्स म्हणजे गॅमेट्स. ओके, देर इज अ मेल गॅमिट अँड देर इज अ फिमेल गॅमिट. मेल आणि फिमेल गॅमिट्स जर फर्टिलायझेशन झालं म्हणजेच फ्युजन झालं तर त्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होत असतो आणि त्याला आपण बोलतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन याच्यामध्ये खूप फक्त म्हणताना खूप छोटासा डिफरन्स आहे, पण देर आर सो मेनी मेथड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन्स देर इन ऑर्गॅनिझममध्ये खूप वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन आज आपण पूर्ण जो आपला काही जो पार्ट आहे डिस्कशनचा तो पूर्ण पार्ट आपला असेक्शुअल रिप्रोडक्शन विषय आहे, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण नेक्स्ट टाईमच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस आवर फर्स्ट मेथड ऑफ रिप्रोडक्शन, दॅट इज asexual reproduction. Okay, let's start asexual reproduction. Asexual reproduction does not involve the fusion of two compatible gametes or sex cells. या ठिकाणी एक मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होण्याची कुठलीही गरज नाही आहे, त्याशिवायच असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. या ठिकाणी एक शब्द आला आहे कॉम्पॅटिबल गॅमेट्स. कॉम्पॅटिबल गॅमिट्स म्हणजे काय, की असे गॅमिट्स की जे गॅमिट्स एकाच स्पेसिसचे असतात. सपोज मँगोच्या प्लांटमधून जे काही फ्लावर्स तयार होतात त्या फ्लावर्समध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात, बरोबर. तर ते पोलन ग्रेन्स पण मँजिफेरा इंडिकाचेच पाहिजे, इंडिका स्पेसिसचे. आणि त्याच फ्लावरमध्ये जे काही एग्स तयार होतात गायनेशियममध्ये ते एगसुद्धा मँजिफेरा इंडिका याच स्पेसिसचे पाहिजे. तर ज्यावेळेस प्रजाती सेम असतात, मेल गॅमिटची प्रजात आणि फिमेल गॅमिटची प्रजात सेम असते प्लांटची, आणि त्यावेळेस जर फ्युजन झालं तर त्याला फ्युजन म्हणतात, कम्पॅटिबल गॅमिट्सचं फ्युजन असं बोलतात. ओके, तर या ठिकाणी मुद्दामून सायंटिफिक वर्ड वापरला गेला आहे, त्याला म्हणतात कम्पॅटिबल. कम्पॅटिबल म्हणजे काय, की जे एकमेकाला सहाय्य करून रिप्रोडक्शन करू शकेल. ओके, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण बघतोय, याची डेफिनेशन आपण आत्ता बघितली आहे. इट डज नॉट इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट्स. द नेक्स्ट इज दिस प्रोसेस इज रिझल्टिंग इन टू द प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल ऑर सिमिलर प्रोजेनी फ्रॉम द सिंगल ऑर्गॅनिझम. एका ऑर्गॅनिझमपासून जे काही पुढील प्रोजेनीज किंवा न्यू यंग वन्स बनतील ते यंग वन्स हे एक्झॅक्टली पॅरेंटसारखे असतात जिनोटिपिकली म्हणजे त्याला आपण जेनेटिकली बोलतो. तर त्यांचं जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते एक्झॅक्टली त्यांच्या पॅरेंटसारखं असेल. तर जेव्हा पॅरेंटसारखं जेनेटिक मटेरियल त्यांच्या यंग वन्समध्ये असेल त्यावेळेस त्याला प्रोसेसला बोलतात मायटॉसिस. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन जे काही आहे हे एक प्रकारचं मायटॉसिसच आहे. ओके, तर यात आपण पुढे बघूयात. यालाच आपण क्लोन बोलतो. सच प्रोजेनी इज कॉल्ड एज दी क्लोन. क्लोन म्हणजे काय, एका पॅरेंटपासून नंबर ऑफ यंग वन्स तयार झाले आणि ते यंग वन्स एक्झॅक्टली जेनेटिकली सिमिलर आहेत कोणासारखे, त्यांच्या पॅरेंटसारखे, तर त्याला आपण बोलतो क्लोन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन ही सर्वात जुनी आणि प्रिमिटिव्ह मेथड आहे. प्रिमिटिव्ह म्हणजे आपण या अगोदरच्या सुरुवातीच्या स्लाईडमध्ये बघितलं आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन जवळपास 400 कोटी वर्षापूर्वी सुरू झाले, जेव्हा पहिला ऑर्गॅनिझम अर्थवर आला होता. तर ही सगळ्यात जुनी आणि महत्त्वाची मेथड आहे, त्याला आपण बोलतो असेक्शुअल रिप्रोडक्शन. यानंतर पुढे बघूयात टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. देर आर इम्पॉर्टंट 4 टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन: fragmentation, budding, spore formation, and vegetative method. In vegetative method, there are some sub-methods like cutting, grafting, layering, tissue culture, etc. So, we are going to discuss one by one. The first one method of asexual reproduction is the fragmentation. Fragmentation म्हणजे काय? एखाद्या ऑर्गॅनिझमचे तुकडे होणं, त्याचे पीसेस होणं, ओके, त्याच्या फ्रॅगमेंट्स होणं आणि त्या फ्रॅगमेंट्सपासनं नवीन एखादा ऑर्गॅनिझम पुन्हा निर्माण होणं, त्याला आपण बोलतो फ्रॅगमेंटेशन. तर फ्रॅगमेंटेशन काय असतं,
मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ब्रेक्स इन टू दी फ्रॅगमेंट्स ड्यू टू दी सम मेकॅनिकल रिझन. आता याचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे फ्रॅगमेंटेशनचं बघा. फर्स्ट वन एक्झाम्पल इज द स्पायरोगायरा. स्पायरोगायरा इज ए वन अल्गा. हा एक अल्गा आहे म्हणजे शेवाळ आहे. आणि दुसरं एक्झाम्पल आहे प्लॅनारियाचं. प्लॅनारिया इज द फ्लॅटवर्म. इट बिलॉंग्स टू ॲनिमल किंगडम. आणि ज्या काही या ठिकाणी फ्रॅगमेंट्स तयार होतात त्या फ्रॅगमेंट्स पुन्हा एक नवीन ऑर्गॅनिझम किंवा न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून ग्रो व्हायला सुरुवात होते. त्याला आपण बोलतो आहे फ्रॅगमेंटेशन. यात पहिली इमेज बघा. या ठिकाणी स्पायरोगायराचं फ्रॅगमेंटेशन दाखवलेलं आहे. इन फ्रॅगमेंटेशन ऑफ स्पायरोगायरा ड्यू टू दी मेकॅनिकल रिझन फर्स्ट स्पायरोगायरा इज ब्रोकन डाऊन इन टू दी 3 पीसेस. या ठिकाणी 3 फ्रॅगमेंट्स किंवा 3 पीस तयार झालेले आहेत आणि ह्या तिन्ही फ्रॅगमेंट्स किंवा पीसेसपासून वेगवेगळ्या 3 स्पायरोगायरा पुन्हा एकदा निर्माण होतात. तर त्याला बोलतात फ्रॅगमेंटेशन. देन सेकंड एक्झाम्पल इज अ प्लॅनारिया. बघा ही एक फ्लॅटवर्म आहे. जेव्हा ही फ्लॅटवर्म 3 भागामध्ये डिवाईड होते किंवा तुटते त्याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो. तर त्या तिन्ही पार्ट्सपासून किंवा तिन्ही सेगमेंट किंवा फ्रॅगमेंटपासून 3 प्लॅनारिया नवीन तयार होतात. त्याला आपण बोलतो डॉटर प्लॅनारिया. ओके. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी सिम्पल अँड बेसिक मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. नाव सेकंड मेथड इज द बडिंग. What is mean by budding? Budding is the production of one or more outgrowth. जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझमला आउटग्रोथ येतात लाईक बर्ड्स, तर त्या बर्ड्स ज्या येतात त्या बर्ड्स पुढे सेपरेट आउट होतात आणि त्यापासून नवीन सेल्स तयार होतात किंवा त्या सेल्सला आपण पुढे नवीन ऑर्गॅनिझम बोलतो. तर याचं एक्झाम्पल आपण पुढे बघणार आहोत. एक्झाम्पल इज ईस्ट. ईस्ट इज द फंगस. ईस्ट एक फंगस आहे आणि ह्या ईस्ट फंगसमध्ये बडिंग कसं होतं आहे बघा. याच्यामध्ये एक सिंगल सेल असते ईस्टची. तर ईस्ट सेलला सुरुवातीला एका बाजूला थोडीशी आउटग्रोथ येते आणि ती आउटग्रोथ पुढे वाढत जाते. त्याचा मोठा बल्जिंग एक बॉल तयार होतो आणि पुढे ती जी काय आउटग्रोथ सर्क्युलर शेप घेऊन पुढे वेगळी होते, सेपरेट आउट होते आणि त्या सेलमध्ये सुद्धा एक न्यूक्लियस असतो. तर बडिंग होण्याच्या अगोदर जी काही एक पॅरेंट ईस्ट सेल असते त्या सेलमधून ज्यावेळेस नवीन बर्ड तयार होत असतो त्या बर्डमध्ये न्यूक्लियस ट्रान्सफर केला जातो. न्यूक्लियस म्हणजे काय ट्रान्सफर केला तर क्रोमोझोम काही दिले जातात सेम कॉपीचे क्रोमोझोम. सपोज ईस्टमध्ये 10 क्रोमोझोम असतील तर 10च्या 10 क्रोमोझोम बनवले जातील परत आणि ते 10 क्रोमोझोम नवीन बर्डिंग फॉर्म सेलला पण दिले जातील आणि त्याची जी पॅरेंट सेल आहे तिला पण 10 क्रोमोझोम राहतील. तर ही एक खूप महत्त्वाची आणि बेसिक मेथड आहे बडिंग. याच्यामध्ये होतं काय हे तुम्ही आत्ता याच्यामध्ये ह्या स्लाईडमध्ये बघू शकता. इन द बर्डिंग देर इज अ प्रोडक्शन ऑफ आउटग्रोथ अँड आफ्टर द फॉर्मेशन ऑफ आउटग्रोथ देर इज ए सेपरेशन ऑफ दीज बल्ज आउट. तो जो काय बल्ज आउट आहे किंवा जी काय आउटग्रोथ आहे ती पुढे सेपरेट होते आणि ती सेपरेट झालेली जी काही बल्ज आउट झालेला पार्ट आहे त्याची पुढे एक सेल बनते किंवा ऑर्गॅनिझम बनतो. तर त्याला बोलतो आपण बडिंग. यानंतर बघूयात स्पोर फॉर्मेशन. दिस इज द थर्ड वन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय. जर एखादा ऑर्गॅनिझम स्पोर तयार करू शकत असेल आणि त्या स्पोरला जर फ्लॅजेला लाईक स्ट्रक्चर असेल तर त्या स्पोरला बोलतात मोटाईल स्पोर. आणि जर असा मोटाईल स्पोर मूवमेंट किंवा लॉकोमोशन करत असेल तर त्याला बोलतात झू स्पोर. झू मीन्स इट कॅन मूव, दॅट्स वाय इट्स नेम इज झू स्पोर. ओके. तर हे जे काही स्पोर आहेत ते का आणि कधी बनतात. दीज स्पोर्स आर फॉर्म्ड इन अ अनफेवरेबल स्ट्रेसफुल कंडिशन. जेव्हा जेव्हा ऑर्गॅनिझमला असं वाटतं की आता या ठिकाणी पाणी शिल्लक नाही आहे, या ठिकाणी माझं फूड सिंथेसिस केलं जाऊ शकत नाही आहे, यानंतर मी खूप काळ जगू नाही शकत आहे, अशा वेळेस तो ऑर्गॅनिझम रेस्टिंग पोझिशनला जातो किंवा त्याला आपण बोलतो की डॉर्मन्सी स्टेजला जातो आणि त्या स्टेजमध्ये तो स्वतःमध्ये काही मेटाबॉलिक चेंजेस करतो आणि त्याच्या बॉडीपासून स्पोर्स तयार होतात. तर हे सगळं कधी होतं अनफेवरेबल कंडिशनमध्ये किंवा ज्यावेळेस स्ट्रेसफुल कंडिशन असते.
तर अशा वेळेस स्पोर फॉर्म केले जातात आणि पुन्हा हे स्पोर कधी बाहेर येतात त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधनं, तर इट विल कम आउट फ्रॉम देअर बॉडी व्हेन फेवरेबल कंडिशन अराईज अगेन. ज्यावेळेस पुन्हा कधी फेवरेबल कंडिशन येईल, त्या ठिकाणी पाणी किंवा फूडचे सोर्सेस निर्माण होतील, त्यानंतर तो ऑर्गॅनिझम पुन्हा एकदा त्याच्या बॉडीमधनं ते स्पोर्स सगळे बाहेर काढेल. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, क्लॅमायडोमोनास. क्लॅमायडोमोनासमध्ये झूस्पोर तयार होतात. तर या ठिकाणी एक याची कॅप्सूलसारखी सर्क्युलर स्पेरिकल बॉडी आहे क्लॅमायडोमोनासची, आणि ज्यावेळेस याला त्याचं फूड किंवा न्यूट्रियंट मिळत नसतील त्या काळात, म्हणजेच अनफेवरेबल कंडिशनमध्ये, तो हे स्पोर बनवून ठेवतो स्वतःच्या बॉडीमध्ये, आणि ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन अवेलेबल होईल तर तो त्यानंतर ते सगळे स्पोर त्याच्या बॉडीमधून बाहेर काढतो आणि त्या कंडिशनला किंवा त्या फेवरेबल कंडिशनला ते स्पोर एक नवीन क्लॅमायडोमोनास बनू शकतील. प्रत्येक स्पोर एक क्लॅमायडोमोनास होणार. तर अशी खूप इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट मेथड आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची. Now there are so many methods of sexual reproduction, but we have discussed about three methods about here. तर बायनरी फिशन आहे, कॉनिडिया फॉर्मेशन आहे आणि जेम्युल्स फॉर्मेशन आहे. ह्याही काही मेथड्स आहेत की ह्या मेथड्स आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट म्हणून लक्षात ठेवता येतील. तर बायनरी फिशन आपल्याला सर्वांना माहीत आहे, हे बॅक्टेरियामध्ये होतं, अमिबामध्ये होतं, पॅरामेशियममध्ये होतं. तर हे खूप ही बेसिक मेथड आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची. त्यानंतर कोनिडियल फॉर्मेशन किंवा कोनिडियाचं फॉर्मेशन जे आहे पेनिसिलियममध्ये होतं. पेनिसिलियम इज द फंगस अँड फ्रॉम दिस पेनिसिलियम फंगस वी कॅन एक्स्ट्रॅक्ट आउट दी वन अँटीबायोटिक दॅट इज पेनिसिलिन. तर पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक ह्या पेनिसिलियम नावाच्या फंगसपासून काढलं जातं आणि याच्यामध्ये जे काही कोनिडियल किंवा कोनिडिओस्पोर तयार होतात तर त्या पार्टला या ठिकाणी कोनिडिया असं बोलतात. तर सगळ्यात खालची जी इमेज आहे ती कोनिडियाच्या फॉर्मेशनची आहेत की याच्यामध्ये पेनिसिलियमच्या नॅरो टिपला एक एक कोनिडिया तयार होताना या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर जेम्युल्स आहेत. आता स्पॉन्जेस जे आहेत, स्पॉन्जेस बिलॉंग्स टू दी ॲनिमल्स. जे स्पॉन्जेस आहेत ते स्पॉन्जेस या ठिकाणी कसे त्यांची बॉडी डिवाईड करतात बाय युझिंग जेम्युल्स. तर या ठिकाणी ते जेम्युल्सचं पण प्रोडक्शन असेक्शुअल रिप्रोडक्शनचाच पार्ट आहे. तर ह्याच्या काही 2-3 मेथड इथे या ठिकाणी डिस्क्राईब केलेल्या आहेत. दीज मेथड्स आर नॉट इम्पॉर्टंट फॉर अवर पॉईंट ऑफ स्टडी ऑर पॉईंट ऑफ अवर सिलेबस, बट बडिंग, fragmentation and spore formation are very important method to study the asexual reproduction. This is the fourth method of asexual reproduction. The name of method is vegetative method of asexual reproduction. Vegetative reproduction is carried out by vegetative parts of the plants. Here are some examples of vegetative parts of plants. That is root, stem, leaves, meristematic tissues, bud, node, etc. तर या ठिकाणी आपण प्लांट्सचे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स फक्त कन्सिडर करू शकतो ॲज दी पर्पज ऑफ प्रोडक्शन ऑफ न्यू प्लांट. तर याच्यामध्ये कटिंग एक पहिली मेथड आहे. व्हेजिटेटिव्ह मेथडमध्ये कटिंग ही आपल्या सर्वांना लहानपणापासून माहीत असलेली मेथड आहे. या ठिकाणी आपण कुठल्याही प्लांटची चांगली व्यवस्थित मॅच्युअर असलेली फांदी घेतो असतो. ती फांदी किंवा त्याचा आपण स्टेमचा पार्ट कट करतो आणि त्याला आपण वाढवत असतो. तर याच्यामध्ये काय होतं, तर द स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट हॅविंग वन ऑर मोर बड इज यूज्ड फॉर दी प्रपगेशन ऑफ प्लांट्स. तर आपण झाडाचा व्हेजिटेटिव्ह पार्ट यामध्ये वापरत असतो आणि ह्या पार्टला 1 किंवा 2 बड पाहिजे, कारण की त्या बडमध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात आणि त्या टिश्यूपासून नवीन पान तयार होऊ शकतं, नवीन स्टेम तयार होऊ शकतं. तर यामध्ये स्टेम कटिंग आहे, लीफ कटिंग आहे आणि रूट कटिंग आहे. तर रोजचं स्टेम कटिंग आपल्याला माहिती आहे, बोगनविलियाचं स्टेम कटिंग आपल्याला माहिती आहे. त्यानंतर सॅन्सवेरिया ह्या प्लांटमध्ये त्याचं पान आपण कट करून लावलं तर त्या पानापासून नवीन सॅन्सवेरियाचं प्लांट तयार होऊ शकतं.
तिसरं जे आहे ते रूट कटिंगचं एक्झाम्पल ब्लॅकबेरी. ब्लॅकबेरीमध्ये त्याचं रूट जे आहे ब्लॅकबेरीचं ते रूट आपण डिरेक्टली लावलं तर त्यापासून आपल्याला नवीन प्लांट मिळू शकतं. तर दिस इज अ व्हेरी सिम्पल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन असेक्शुअल मेथड. तर कटिंग आहे. कटिंग नंतर ग्राफ्टिंग. हिअर पार्ट्स ऑफ टू प्लांट्स आर जॉईन इन सच वे दॅट ते ग्रो ॲज वन प्लांट. आपल्याला ग्राफ्टिंग माहिती आहे, कलम आपण त्याला बोलतो. तर मँगोमध्ये किंवा मँजिफेरा इंडिकामध्ये जो कलम आहे ग्राफ्टिंग आहे ती सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आणि आयडिया आपल्याला सर्वांना माहिती आहे. याच्यामध्ये 2 पार्ट आपण एकत्र जोडतो. म्हणजे 2 आंब्याची प्लांट्स आहेत छोटेसे. तर एका आंब्याचा जो रूटचा पार्ट आहे खालचा तो पार्ट आपण एक घेतो आणि दुसऱ्या प्लांटचा वरचा स्टेमचा पार्ट घेतो आपण आणि हे दोन्ही पार्ट आपण एकत्र व्यवस्थित सायंटिफिकली जोडत असतो. त्याची एक प्रॉपर मेथड आणि प्रोसिजर असते. तर ती जी मेथड आहे ती ग्राफ्टिंगची मेथड आहे. तर इन दिस मेथड part of stem containing more than one bud is called as the scion. In this method, part of stem which contains more than one bud, it is called as the scion. Scion हा वरचा पार्ट असतो ग्राफ्टमध्ये and it is joined onto the rooted plant that is called as stalk. Stalk is nothing but the rooted plant की ज्याला मुळं आलेली आहेत असं जे काही प्लांट पार्ट असतो त्याला आपण स्टॉक म्हणतो. अँड व्हेन स्टॉक अँड सायन आर जॉईन बाय सायंटिफिक प्रोसिजर दॅट इज कॉल्ड ॲज दी ग्राफ्टिंग. त्याला आपण कलम बोलतो. एका झाडाची फांदी तोडायची आणि ती फांदी एका दुसऱ्या झाडाच्या रूट स्टॉकवर जॉईन करून घ्यायची आहे. तर ग्राफ्टिंगमध्ये खूप साऱ्या मेथड्स आहेत की त्या मेथड्सद्वारे आपल्याला वेगवेगळ्या प्लांट्सचे ग्राफ्ट्स बनवता येतात. तर ॲपलमध्ये, पिअरमध्ये, रोजमध्ये आपल्याला ह्या सगळ्या ग्राफ्टिंगच्या बेसिक आयडियाज आपल्याला सर्वांना माहिती आहे. यानंतर पुढील मेथड बघूयात. नाव दिस इज द 5th मेथड ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट इज द टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर इज द मॉडर्न टेक्निक ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द आर्टिफिशियल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. ही एक आर्टिफिशियल मेथड आहे कारण की ही मॅनमेड आहे. जशी कटिंग आणि ग्राफ्टिंग ही पण एक मॅनमेड किंवा आर्टिफिशियल मेथड आहे तशीच टिश्यू कल्चरसुद्धा एक आर्टिफिशियल मेथड आहे. टिश्यू कल्चरमध्ये बघा तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल की या ठिकाणी काही ट्यूब्स दिसत आहेत, कल्चर ट्यूब आहेत. तर ह्या कल्चर ट्यूब्समध्ये काही व्हाईट न्यूट्रियंट मीडियम दिसते आणि त्या न्यूट्रियंट मीडियममध्ये छोटेसे प्लांट्स आलेले आहेत. त्या प्लांट्सला छोटे छोटे मुळं पण रूट्स दिसत आहेत. तर यामध्ये आपण काय करत असतो याची आयडिया तुम्हाला थोडीशी बेसिकली असेलच, पण आपण पुढे बघूयात. टिश्यू कल्चर इज द मेथड बाय विच स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यू इज ग्रोन इन आर्टिफिशियली कंट्रोल्ड कंडिशन. आपण आर्टिफिशियली म्हणजे आपण आपल्या पद्धतीने हवं तसं एन्व्हायरमेंट बनवतो आणि त्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण एक छोटासा प्लांटचा टिश्यू पार्ट घेतो आणि तो टिश्यू पार्ट आपण कल्चर मीडियावर टाकत असतो आणि त्या कल्चर मीडियावर तो वाढल्यानंतर त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते आणि त्या डेव्हलपमेंटमधून आपल्याला एक नवीन प्लांट मिळत असतं. तर त्याला आपण बोलतो टिश्यू कल्चर. त्याला मराठीत ऊती संवर्धन असंही बोललं जातं. तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी मायक्रो प्रपगेशन. मायक्रो प्रपगेशन इन द सेन्स इट युजेस व्हेरी मायक्रो पार्ट ऑर अ स्मॉल पार्ट ऑफ टिश्यू ऑफ द प्लांट. प्लांटचा खूप छोटासा पार्ट याला असला तरी चालतो. म्हणजे पानाचा एकदम छोटासा तुकडा 0.5 to 1 सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर एरियाचा जरी पार्ट छोटासा तुकडा असेल पानाचा तोही चालतो किंवा स्टेम पार्ट असेल वगैरे असे भरपूर सारे पार्ट्स आपण खाली बघणार आहे त्यांची नावं. तर याच्यामध्ये जे काही प्रिन्सिपल वापरलं गेलेलं आहे टिश्यू कल्चर करण्यामागं माणसाने शोधून काढलेली टेक्निक आहे ही. याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ टोटीपोटेन्सी इज यूज्ड टू कॅरी आउट द टिश्यू कल्चर. तर टोटीपोटेन्सी नावाचे एक कन्सेप्ट किंवा प्रिन्सिपल आहे. तर टोटीपोटेन्सी म्हणजे काय? इट इज द टोटल पोटेन्शियल ऑफ एनी सेल टू ग्रो इन टू दी होल ऑर्गॅनिझम. एक पूर्ण ऑर्गॅनिझम एका सिंगल सेलपासून बनवण्याची कॅपॅसिटी एका प्लांटच्या सेलमध्ये असते आणि त्याला टोटीपोटेन्सी म्हणतात. तर ह्या टाईपची टोटीपोटेन्सी
पूर्णतः ॲनिमलच्या सेलमध्ये नाही आहे, म्हणून तर ॲनिमल टिश्यू कल्चर जास्त सक्सेसफुल नाही आहे. तर प्लांट टिश्यू कल्चर इज व्हेरी सक्सेसफुल बिकॉज यामध्ये प्लांटच्या सेलमध्ये टोटिपोटेन्सी 100% आहे. तर टोटिपोटेन्सीचं प्रिन्सिपल वापरून टिश्यू कल्चर किंवा मायक्रोप्रोपगेशनची मेथड या ठिकाणी वापरली जाते आणि त्यापासून नवीन प्लांट्स तयार केले जातात. तर यामध्ये बनाण्याचे जे काही प्लांट्स आहेत ते टिश्यू कल्चरने बनवले जातात. टोबॅको प्लांट्स आहेत ते टिश्यू कल्चरने बनवले जातात. खूप सारे प्लांट्स या ठिकाणी रिसर्चमध्ये त्यावर काम सुरू आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कुठले पार्ट्स किंवा टिश्यू आपण वापरू शकतो झाडाच्या किंवा प्लांट्सच्या, तर स्मॉल टिश्यूज ऑफ रूट्स, स्टेम, लिव्ज, मेरिस्टेमॅटिक टिश्यू, बड ऑर नोड यासारखा कुठलाही पार्ट आपण एकदम छोटासा तुकडा असला तरी चालेल, तो तुकडा आपण डिरेक्टली एक प्लांट वाढवण्यासाठी किंवा प्लांट बनवण्यासाठी आपण या ठिकाणी वापरू शकतो. तर ही टिश्यू कल्चरची मेथड ज्यावेळेस मी SYBSCला शिकलो होतो त्यावेळेस ही टिश्यू कल्चरचं टेक्निकने मला प्रभावित केलं होतं बॉटनीकडे येण्यासाठी आणि मी TYBSCला बॉटनी घेतला आणि आज मी बॉटनी शिकवतो आहे. म्हणजेच मी आज बायोलॉजीचा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी पण आहे आणि लेक्चरर पण आहे. पण हे खूप मॅजिक आहे, खूप चांगलं की एका सेलपासून किंवा टिश्यूच्या पार्टपासून एक नवीन ऑर्गॅनिझम लॅबमध्ये बनवला जातो आणि ह्या लॅबमध्ये सगळ्या कंडिशन ह्या आर्टिफिशियली कंट्रोल केलेल्या असतात. तर यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. असा हा टिश्यू कल्चरचा पार्ट आहे. तर यानंतर आजचा आपला असेक्शुअल रिप्रोडक्शनचा जो काही पार्ट आहे हा पूर्ण संपलेला आहे. तर आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे काही शिकलो आहे पहिल्या स्लाईडपासून तर आत्तापर्यंत ते सगळी समरी आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनची समरी बघण्या अगोदर आपण एक महत्त्वाची गोष्ट बघितली होती. त्यामध्ये अर्थचं एज 4.5 बिलियन वर्ष. त्यानंतर पहिला ऑर्गॅनिझम ज्यावेळेस या अर्थवर आला तर तो कधी आला, तर तो 4 बिलियन वर्षापूर्वी आला. त्याच्यानंतर पहिलं रिप्रोडक्शनचा टाईप कोणता होता त्या पहिल्या ऑर्गॅनिझममध्ये, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच मायटॉसिस. त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन आलं. जवळपास 1.3 बिलियन वर्षापूर्वी सेक्शुअल रिप्रोडक्शन आलं, कारण की मेओसिस सुरू झालं होतं त्यावेळेस. तर मेओसिसमुळे नवीन गॅमिट्स तयार केले जाऊ शकतात आणि त्यामुळे सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळे आज एवढ्या व्हरायटीजचे ऑर्गॅनिझम आपल्याला या पृथ्वीवर बघायला मिळतात. कारण देअर इज अ ट्रमेंडस बायोडायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ नाव. जगात कित्येक प्रकारचे ऑर्गॅनिझम या पृथ्वीवर जिवंत आहेत, कित्येक नामशेष झालेले आहेत, कित्येक लाखो हजारो स्पेसीज या अर्थवर या ठिकाणी आज झालेल्या आहेत. त्या कशामुळे झालेत, तर त्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच मेओसिसमुळे झालेले आहेत. कारण की मेओसिसमुळे व्हेरिएशन वाढत जातं. मायटोसिस कशी गोष्ट आहे, मायटोसिसमध्ये जेनेटिक मटेरियल आहे तसंच राहतं. जसं पॅरेंटचं जेनेटिक मटेरियल तसंच त्याच्या पुढील जनरेशनचं जेनेटिक मटेरियल असणार आहे. पण मेओसिसमध्ये तसं नाही आहे. आत्ता जे काही जेनेटिक मटेरियल एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये आहे आणि त्यात जर मेओसिस झालं म्हणजे गॅमिट्स तयार झाले, मेल आणि फिमेल गॅमिट्स तयार झाले, तर ते गॅमिट्स तयार होताना आपल्याला त्याच्यामध्ये काही जीनमध्ये चेंजेस करून मिळतात किंवा जीनचं त्याला आपण बोलतो की जेनेटिक क्रॉसिंग होतं आणि क्रोमोझोममध्ये काही जीन इकडचे तिकडे एक मदरच्या क्रोमोझोमवरील काही जीन्स फादरच्या क्रोमोझोमवर जातात, फादरच्या क्रोमोझोमवरील काही जीन्स मदरच्या क्रोमोझोमवर येतात आणि त्यामुळे जे काही गॅमिट्स तयार होतात ते गॅमिट्स व्हरायटीजचे तयार होतात आणि त्या व्हरायटीजच्या गॅमिट्सपासून जे काही पुढे फर्टिलायझेशन होतं त्यापासून जो होणारा ऑर्गॅनिझम असतो न्यू यंग वन असतो. इट विल ऑल्सो व्हेरी सुपेरियर अँड हायब्रिड ऑर्गॅनिझम आणि त्यामुळे मेओसिस खूप महत्त्वाचा आहे, ज्यामुळे एवढी मोठी बायोडायव्हर्सिटी ह्या विश्वात ह्या अर्थवर निर्माण झाली आहे. तर आपण समरी बघतोय. समरीमध्ये आपण बघितलं असेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये देअर इज नो नीड ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट फॉर दी फॉर्मेशन ऑफ न्यू यंग वन. जर नवीन न्यू यंग वन बनवायचं असेल, रिप्रोडक्शन करायचं असेल, तर या ठिकाणी 2 सेक्शुअल गॅमिट्सची गरज नसते. तर मग इथे कसली गरज असते, तर या ठिकाणी आपण काही मेथड्स बघितल्यात बघा. फ्रॅगमेंटेशन बघितलं. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय होतं, तर या ठिकाणी एक स्पायरोगायरा आपण बघितली होती. स्पायरोगायराचे तुकडे जर झाले काही मेकॅनिकल रिझनमुळे, तर ते तुकडे झाले तर ते सगळे तुकडे
एक नवीन स्पायरोगायरा म्हणून तयार होतात. प्लॅनारियाचं एक्झाम्पल पाहिलं होतं. तर प्लॅनारियामध्ये सुद्धा बघितलं आपण 3 तुकडे झाले प्लॅनारियाचे. इट इज अ फ्लॅटवर्म. तर ह्या 3 तुकड्यापासून 3 प्लॅनारिया तयार होतात. तर हे फ्रॅगमेंटेशन आपण बघितलं. त्यानंतर बडिंग सेकंड टाईप बघितला. बडिंग हे आपल्याला ईस्टमध्ये बघायला मिळतं. ईस्ट इज द फंगस आणि त्या बडिंगमध्ये नवीन एका सेलला आउटग्रोथ तयार होऊन ती आउटग्रोथ जास्त वाढत जाते आणि त्याला एक स्पेरिकल नेचर येतं आणि नंतर ती सेल सेपरेट आउट होते. त्याला आपण बडिंग बोलतो. त्यानंतर स्पोर फॉर्मेशनची मेथड बघितली. त्याच्यामध्ये क्लॅमॅडोमोनास आपण एक्झाम्पल घेतलं होतं. तर क्लॅमॅडोमोनासमध्ये झूस्पोर कसे तयार होतात. झूस्पोर आर दी मोटाईल स्पोर विच हॅज अ फ्लॅजेला. ओके. तर ते झूस्पोर कधी आणि कसे तयार होतात ते आपण बघितलं होतं. ज्यावेळेस अनफेवरेबल किंवा स्ट्रेसफुल कंडिशन येते त्यावेळेस एखादा ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये काही मेटाबॉलिक फिजिओलॉजिकल चेंजेस करून काही स्पोर बॉडी बनवत असतो. तर ते स्पोर तो कधी रिलीज करतो, ज्यावेळेस पुन्हा फेवरेबल कंडिशन त्याच्या लाईफमध्ये येईल त्यावेळेस. जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल त्यावेळेस हे सगळे स्पोर बाहेर येतील आणि प्रत्येक स्पोर हा नवीन क्लॅमॅडोमोनास किंवा नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून त्याच्या आयुष्यात जगू शकेल. त्यानंतर पुढची एक चौथी मेथड बघितली होती ती व्हेजिटेटिव्ह मेथड आहे. तर व्हेजिटेटिव्ह मेथड इट इज अ व्हेरी सिम्पल मेथड इन विच ऑल दी प्लांट पार्ट्स दॅट आर व्हेजिटेटिव्ह आर यूज्ड फॉर दी व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन ऑर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तर याच्यामध्ये कटिंग आपण बघितलं रोजमधलं. त्यानंतर ग्राफ्टिंग बघितलं. ग्राफ्टिंगमध्ये रूट स्टॉकला आपण म्हणजे रूटेड प्लांटला स्टॉक बोलतो आणि जे काही वरचं जे काही प्लांट आपण त्या स्टॉकवर जॉईन करत असतो त्याला आपण सायन बोलतो. तर सायनला बड असले पाहिजे आणि स्टॉकला रूट असले पाहिजे. तर असे 2 प्लांट आपण जॉईन करतो त्याला आपण ग्राफ्टिंग बोलतो इन व्हेरी सिम्पल सेन्स. आणि शेवटची आणि इम्पॉर्टंट एक मॉडर्न टेक्निक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची, दॅट इज द टिश्यू कल्चर, दॅट इज द मायक्रो प्रपगेशन. तर ही मायक्रो प्रपगेशनची मेथड आपण बनानामध्ये टोबॅकोमध्ये आपण स्टडी करू शकतो. आणि टिश्यू कल्चरमध्ये वी कॅन यूज एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. म्हणजे एखादा नोड असेल, एखादा बड असेल, त्यानंतर एखादा शूट अपायकल मेरिस्टमचा पार्ट असेल, रूट अपायकल मेरिस्टमचा पार्ट असेल, म्हणजेच मेरिस्टमॅटिक टिश्यू असतील कुठल्याही पण प्लांटच्या. त्यासोबतच लिफचा पार्ट छोटासा तुकडा चालेल टिश्यूचा, स्टेमचा तुकडा चालेल, रूटचा तुकडा चालेल, अशा तुकड्या आहेत. त्या व्यतिरिक्त अजून काही वेगवेगळे पार्ट्स आहेत पण ते आपण इथे आत्ता बघू नाही शकत कारण की आपण सध्या असेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट बघतो आहे. बऱ्याचदा या ठिकाणी ॲन्थरचा पार्ट म्हणजेच अँड्रोशियमचा पार्ट यूज केला तो, म्हणजेच ॲन्थर पण वापरला जाऊ शकतो, कधीकधी गायनेशियमचा पार्ट पण वापरला जाऊ शकतो आणि त्यापासून सुद्धा टिश्यू कल्चर करतात. ओके. तर हे नंबर ऑफ व्हेजिटेटिव्ह ऑर रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स कॅन ऑल्सो यूज्ड फॉर दी रेज दी प्लांट्स बाय यूजिंग दी टिश्यू कल्चर. आणि हे टिश्यू कल्चर आपण सगळं मॅनमेड कंट्रोल कंडिशनमध्ये करतो. त्याला आपण बोलतो की आर्टिफिशियली कंट्रोल कंडिशनमध्ये आपण हे टिश्यू कल्चर करत असतो. आणि एका सिंगल टेस्ट ट्यूबमध्ये, कल्चर ट्यूबमध्ये आपण होल प्लांट ग्रो करू शकतो बाय यूजिंग दी कॅपॅसिटी ऑफ प्लांट सेल, दॅट इज दी टोटिपोटेन्सी. इट इज अ टोटल पोटेन्शियल ऑफ एनी प्लांट सेल टू ग्रो ॲज ए होल ऑर्गॅनिझम. तर ही टोटिपोटेन्सी वापरून आपण या ठिकाणी टिश्यू कल्चर करू शकतो. तर हे असं सगळं आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनबाबत बघितलेलं आहे. आपल्या पहिल्या चॅप्टरमधील हा पहिलाच बेसिक टॉपिक आहेत. याच्यात जर कोणाला काही कळालं नाही तर शुअरली तुम्ही कमेंट्स किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा कोणाला काय अडचण असेल तर सांगू शकता. तर आपण त्यांची सॉल्व करण्याचा प्रयत्न करू शकतो. थँक्यू स्टुडंट. थँक्यू फॉर वॉचिंग माय फर्स्ट व्हिडिओ ट्युटोरियल लेक्चर. आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल माय स्टुडंट्स बिकॉज this is my first lecture and I am preparing from about 4 hours. Thank you very much. If any query or any question, then you can ask frankly to me. Thank you very much.